नाशिक शिक्षक मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गटासह भाजपच्याही बंडखोर उमेदवाराचं आव्हान उभं राहिल्यामुळे शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः मैदानामध्ये उतरतायत। महायुतीचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार किशोर दराडे यांच्यासाठी आज मुख्यमंत्री नाशिक, शिर्डी आणि जळगावमध्ये बैठका घेतील। विविध शैक्षणिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांसोबत मुख्यमंत्र्यांच्या बैठका आयोजित आहेत। तर नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा प्रचार आता शेवटच्या टप्प्यात पोहोचलाय आणि आरोप प्रत्यारोपांच्या फैरीही रंगू लागल्या। महायुतीचे उमेदवार किशोर दराडेंवरती अपक्ष उमेदवार विवेक कोल्हेंनी गंभीर आरोप केलेत। शिक्षक मतदारसंघात किशोर दराडेंच्या संस्थेच्या माध्यमातून अनेक मतदारांची बोगस मतदारांची नोंदणी झाल्याचा आरोप विवेक कोल्हे करतात। या संदर्भात आपण निवडणूक आयोगाकडे तक्रार केल्याचंही विवेक कोल्हेंनी म्हटलंय। मतदारांची शोध घेताना आम्हाला ज्यावेळेस लक्षात आलं की 19 वर्षाचाही शिक्षक या मतदार यादीमध्ये आढळून येतो। वास्तविक बघता 3 वर्षाचा शिक्षक म्हणून अनुभव पाहिजे तरच आपण शिक्षक म्हणून या मतदार यादीत येऊ शकता। 16व्या वर्षी मग त्याला शिक्षक व्हावं लागेल तरच तो मतदार होऊ शकतो। त्याचबरोबर ज्यांचं NDCC बँकेमध्ये या ठिकाणी काम करतो आहे, पेरोलवर आहे, तो देखील शिक्षण संस्थेमध्ये शिक्षक म्हणून दाखवला गेलेला आहे। आणि त्याच्याहूनही धक्कादायक बाब म्हणजे ही विद्यमान आमदारांच्या संस्थेमध्ये हे अशा पद्धतीचे बोगस मतदार त्या ठिकाणून आढळून येतात आणि म्हणून ही धक्कादायक बाब आहे आणि लोकशाहीची त्या ठिकाणी लोकशाहीच्या दृष्टीने फार गंभीर विषय आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।